हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अन्वेषा क्लासेस। आज आपण पाहणार आहोत क्लास नर्सरी फर्स्ट टर्म मॅथ सॅम्पल पेपर। हा पेपर टोटल 50 मार्क्ससाठी आहे आणि टाइम 1 आवर साठी आहे। नर्सरीमध्ये जनरली मुलांना एक्झाम काही स्कूलमध्ये घेतली जात नाही, फक्त ओरलच घेतली जाते। तरी सुद्धा आपण प्रॅक्टिस म्हणून ही मुलांकडून पेपर सॉल्व करून घ्यायचा आहे। आपला फर्स्ट क्वेश्चन आहे कॉपी द गिवन नंबर। इथे नंबर आहेत तेच कॉपी करून मुलांना पुन्हा लिहायचे आहेत। सुरुवातीला मुलांना इझी क्वेश्चन्स दिले जातात जेणेकरून त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल। त्यानंतर थोडे हार्ड क्वेश्चन दिले जातात, कारण नर्सरीमध्ये काही स्कूलमध्ये मुलं फर्स्ट टाइम एक्झाम देत असतात, त्याच्यामुळे त्यांना त्यांची भीती राहू नये म्हणून सुरुवातीला इझी, त्याच्यानंतर आपण हार्ड एक्झाम्पल असं द्यायचं आहे। फर्स्ट आहे कॉपी द गिवन नंबर। सेम नंबर आहेत तेच पाहून मुलांना त्याच्या समोर ब्लँक स्पेस मध्ये लिहायचे आहेत। 2 2 8 8 9 9 5 5 6 6। इथे टोटल 5 क्वेश्चन आहेत 5 मार्क्स साठी। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द गिवन नंबर्स। नंबर्स आहेत ते सेम नंबर मुलांना मॅच करायचे आहेत। 5 क्वेश्चन 5 मार्क्स साठी। 5 5 8 8 9 9 10 10 6 6। नेक्स्ट क्वेश्चन आहे काउंट अँड मॅच। इथे काही पिक्चर्स ड्रॉ केले आहेत ते काउंट करून मुलांना योग्य नंबरला मॅच करायचे आहेत। 5 मार्क्स साठी आहे। 1 2 3 4 5 5 1 2 3 3 1 2 3 4 4 1 2 2 1। नर्सरीच्या मुलांना काय शिकवलं पाहिजे, त्यांच्या कोणत्या वर्कशीट सॉल्व करून घेतल्या पाहिजेत याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे काउंट अँड राईट। इथे पिक्चर्स ड्रॉ केलेले आहेत ते काउंट करून मुलांना पुढे लिहायचे आहेत। 1 2 3 4 5 6 6 1 2 3 4 4 1 2 3 4 5 5 1 2 2 1 असे काउंट करून मुलांना इथं नंबर्स लिहायचे आहेत। एक्झाम हे जनरली नर्सरीच्या मुलांसाठी खूप नवीन आहे, त्याच्यामुळे आपण मुलांना प्रेशराईज नाही केलं पाहिजे की तुम्ही हे सर्व सॉल्व केलंच पाहिजे। जस्ट त्यांना समजावं म्हणून आपण हा त्यांच्याकडून पेपर सॉल्व करून घ्यायचं आहे, त्यांना आपण समजावून सांगायचं आहे। कारण सुरुवातीला हे पूर्ण पेपर व्यवस्थित आणि योग्यपणे बरोबर सॉल्व करतील असं नाही, त्याच्यामुळे मुलांना प्रेशराईज करू नका। सुरुवातीला फक्त रिव्हिजन म्हणूनच मुलांकडून हा पेपर सॉल्व करून घ्या। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द नंबर सिरीज। 5 मार्क्स साठी आहेत। नर्सरीमध्ये फर्स्ट टर्म मध्ये मुलांना 1 to 20 नंबर्स झालेले असतात, ते मुलांना इथे फिलिंग द ब्लँक्स फॉर्म मध्ये नंबर दिले आहेत। जो मिसिंग नंबर आहे तो सिक्वेन्सली लिहायचा आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10। नेक्स्ट 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20। 5 मार्क्स साठी क्वेश्चन आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट कम्स आफ्टर। मुलांना इथे नेक्स्ट नंबर लिहायचा आहे। आफ्टर नंबर आहेत ते मुलांना जनरली 1 to 10 मध्येच दिले जातात, त्याच्या जे पुढचे नंबर आहेत ते फर्स्ट टर्म मध्ये घेतले जात नाहीत। 5 मार्क्स साठी आहेत 5 क्वेश्चन। 1 2 4 5 6 7 9 10 7 8। आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ व्हॅल्यूज। 5 मार्क्स साठी इथे नंबर्स दिले आहेत, त्यापुढे मुलांना त्या नंबर्स एवढे पिक्चर्स ड्रॉ करायचे आहेत। फर्स्ट आहे 7 1 2 3 4 5 6 7। नेक्स्ट आहेत 6 1 2 3
4 5 6. Next 8. 1 2 3 4 5 6 7 8. Next आहे 5. 1 2 3 4 5. Next आहेत 4. 1 2 3 4. इथे टोटल 5 क्वेश्चन आहे 5 मार्क्स साठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट इन द करेक्ट सिक्वेन्स. इथे 1 to 10 पर्यंत नंबर दिले आहेत जे योग्य सिक्वेन्स मध्ये नाही आहे. टोटल 5 क्वेश्चन आहेत ते मुलांना सिक्वेन्स मध्ये लिहायचे, जसं की 1 2 3 4 5 6 अशा सिक्वेन्स मध्ये लिहायचे आहे. फर्स्ट आहे 4 6 5. तर 4 6 5 मध्ये जो सर्वात आधी येणारा नंबर आहे 4, त्यानंतर 5, नेक्स्ट नंबर 5, देन 6, 4 5 6. नेक्स्ट आहे 3 2 1. सिक्वेन्स मध्ये येणारा फर्स्ट नंबर आहे 1, देन 2 3. नेक्स्ट आहे 9 7 8. 9 7 8 मध्ये सिक्वेन्स मध्ये येणारा फर्स्ट नंबर आहे 7 8 and 9. नेक्स्ट आहे 6 7 5. 6 7 5 मध्ये सिक्वेन्स मध्ये येणारा फर्स्ट नंबर आहे सिरीज मधला 5 6 7. नेक्स्ट आहे 10 8 9. 10 8 9 मध्ये सुरुवातीला येणारा नंबर आहे 8 9 10. अशा पद्धतीने मुलांना सिक्वेन्स मध्ये नंबर लिहायचे आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द नंबर फ्रॉम 1 to 20. इथे मुलांना 1 to 20 नंबर्स असे सिक्वेन्सली लिहायचे आहेत. हा क्वेश्चन टोटल 10 मार्क्ससाठी आहे. आजच्या व्हिडिओत आपण पाहिलं क्लास नर्सरी फर्स्ट टर्म मॅथ सॅम्पल क्वेश्चन पेपर. आय होप तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल, आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.